नमस्कार, सुप्रभात. मी रोशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची आज इंदापूरमध्ये जाहीर सभा. हर्षवर्धन पाटलांच्या मागणीनंतर फडणवीस घेणार सभा. दुपारी 4 वाजता सभेला सुरुवात होणार. सुनेत्रा पवार आज पुण्यामधल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गावभेट दौरा. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आजपासून 3 दिवसांच्या सांगली दौऱ्यावर. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी राऊत सांगली दौऱ्यावर. नाराज काँग्रेस नेत्यांशीही राऊत बोलण्याची शक्यता. सांगलीमध्ये लोकसभा निवडणूक आम्हीच लढणार. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काँग्रेसचं कर्तव्य. सांगलीच्या जागेवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. शरद पवार गटाकडून भिवंडी लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी. काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगेंनी दिले अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत. ज्योती मेटेंना वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढण्याची ऑफर. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. ज्योती मेटेंनी काय करावं हे मी कसं ठरवणार. ज्योती मेटे बीडमधून लढणार असतील तर ही त्यांची भूमिका. ज्योती मेटेंच्या निवडणूक लढण्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. लोकसभेच्या प्रचारासंदर्भात शिरूर मतदारसंघामध्ये आज वंचितची महत्वाची बैठक. शिरूरमध्ये शरद पवार गट, अजित पवार गट आणि वंचित अशा तिहेरी लढतीची शक्यता. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर 1.25 तास बैठक. बैठकीमध्ये नाशिक लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. बैठकीमध्ये सुनील तटकरेही होते उपस्थित. माढा लोकसभेच्या नियोजनाबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. भाजपची माढा लोकसभा मतदारसंघावर पकड मजबूत आहे. बैठकीनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर. भिवंडीमधून बाळामामा म्हात्रेंनी उमेदवारी जाहीर. शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनवणेंना उमेदवारी जाहीर. बजरंग सोनवणे पंकजा मुंडेंविरोधात बीडमधून लढणार. उमेदवारी दिल्याबद्दल शरद पवारांचे आभार. बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्चना पाटलांना धाराशिवमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर. अर्चना पाटील ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार. नेमका विकास कोणाचा करणार. 40 वर्ष धाराशिवचं नेतृत्व राणा पाटलांकडे होतं. याच राणा पाटलांनी अजित पवारांमुळे राष्ट्रवादी सोडली. आज तेच अजित पवार राणा पाटलांना चालतायत का. अर्चना पाटलांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर ओमराजेंची टीका. अर्चना पाटलांच्या उमेदवारीनंतर अजित पवार गटामध्ये नाराजी. अजित पवार गटाचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा. धाराशिव जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन जाधव यांचाही राजीनामा. हिंगोलीमधल्या भाजप नेते रामदास पाटील यांची बंडखोरी. हिंगोलीची जागा शिंदे गटाला गेली असतानाही रामदास पाटलांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज. बुलडाण्यामध्ये काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून बंडखोरी. ज्ञानेश्वर पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. नारायण राणेंना विश्वासात घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा मागू. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत किरण सावंत यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचा दावा आजही कायम. मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही. उदय सामंतांचा इशारा. बच्चू कडू म्हणजे काँग्रेसची बी टीम. नवनीत राणांच्या प्रचार सभेमध्ये रवी राणांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल. रवी राणांनी आपला स्वाभिमान विकलाय. तसंच त्यांच्या पत्नी भाजपत गेल्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. बच्चू कडूंचं रवी राणांना प्रत्युत्तर. बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव मीच सुचवलेलं. हिंगोलीमध्ये सुचवलेला उमेदवार माझा. कुठलीही नाराजी नाही. शिंदे गटाचे नेते हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. एका कुटुंबात 2 खासदार होणार. हेमंत पाटलांच्या खासदारकीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान. भावना गवळींचा पक्षामध्ये मान सन्मान कायम राहील. तिकीट नाकारलं तरी पक्षामध्ये मान सन्मान कमी होणार नाही. हेमंत पाटील पक्षामध्ये नाराज नाहीत. मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. उमेदवारी जाहीर झाली नसतानाही शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे आजपासून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार. नाशिक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी नियोजन. महायुतीमध्ये पालघर लोकसभा जागेचा तिढा अद्यापही कायम. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतरही पालघरच्या जागेचा तिढा कायम. आमदार श्रीनिवास वनगा पालघरमधून उमेदवारीची शर्यतीमध्ये. हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा. अपक्ष लढण्याची वेळ येणार नाही. मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणूक लढणार. संजय निरुपम यांचं वक्तव्य. तर पक्ष संपवणाऱ्या राऊतांचाही एकदा विनाश होणार अशी टीका. संजय निरुपम काँग्रेसनं रस्त्यावर फेकलेला कचरा घरामध्ये घेण्याची गरज नाही. मोहित कंबोज यांचं विधान. तर कंबोज माझा जुना मित्र. आम्ही वाद मिटवून घेऊ. निरुपम यांची प्रतिक्रिया. वंचितचा पाठिंबा हा धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा होता. रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीवर पत्राद्वारे मोठा आरोप. अकोल्यामध्ये वंचितकडून प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसकडून अभय पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं शक्तीप्रदर्शन. आपल्याला विजय खेचून आणायचा आहे. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 2 जागांचा प्रस्ताव द्यावा. कुठून माघार घ्यायची ते नंतर ठरवू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया.
वंचित बहुजन आघाडीनं परभणी लोकसभेतून उमेदवार बदलला. हवामान अभ्यासक पंजाब डक यांना उमेदवारी जाहीर. बाबासाहेब उगले यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून फक्त अफवा पसरवण्याचं काम सुरू. मी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार एकत्र आहोत. मुख्यमंत्री दहशतीमध्ये आहेत या संजय राऊतांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हनुमान चालीसा भारतामध्ये नाही तर पाकिस्तानामध्ये वाचायची का? नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल. जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. ज्यांच्याकडे धन दौलत त्यांच्या बाजूने सरकार. नवनीत राणांना दिलासा मिळाल्यानंतर रश्मी बर्वेंची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयाचा खासदार नवनीत राणांना मोठा दिलासा. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. माझं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा शरद पवारांकडून अनेकदा प्रयत्न. राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर आरोप. अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे बरे. शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसाठी भांडतायत. अजित पवार दुसऱ्यांच्या घरातील पोरांना तिकीट देत आहेत. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. राहुल गांधींची गॅरंटी म्हणजे चायना गॅरंटी. नक्कल करण्याची अक्कलही काँग्रेसला नाही. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत वेट अँड वॉचची भूमिका. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारामध्ये चव्हाणांचं भाषण हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं. आम्हाला एकत्र आणण्याची किमया फडणवीसांनी केली. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारामध्ये अशोक चव्हाणांचं मिश्किल विधान. साताऱ्यातून मीच निवडणूक लढवणार तर शरद पवार वडीलधारे. त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. शरद पवारांनी उडवलेल्या कॉलरवर उदयनराजेंची प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचा मान खटाव तालुक्यामध्ये गावभेट दौरा. दौऱ्यादरम्यान रात्री उशिरा ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांच्यासोबत बैठक. रामटेकच्या काटोल परिसरामध्ये शिंदे गटाच्या उमेदवार राजू पारवेंची प्रचार रॅली. अनिल देशमुखांच्या काटोलमध्ये महायुतीला जास्त मतं मिळण्याची आशा. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी साताऱ्यामध्ये आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवेंद्रराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता. काँग्रेसच्या सोलापूरमधल्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आज प्रचाराचा धडाका. प्रणिती शिंदे आज विडी कामगारांशी संवाद साधणार. सोलापूरमधील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आज मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून सामान्य मतदारांशी संवाद साधणार. सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामधील जॉगिंग ट्रॅकवर साधणार संवाद. 1 ते 2 जागांसंदर्भात मतभेद आहेत पण त्यावरही लवकरच तोडगा निघेल. पक्षानं साताऱ्यामधून संधी दिली तर निवडणूक लढणार. पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचे दिले संकेत. बदलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. भिवंडी लोकसभेसाठी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर. शिंदे गटाचे भिवंडी संपर्क प्रमुख सुभाष पवारांची ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती. मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार नियुक्ती जाहीर. जळगावमध्ये भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा. माजी खासदार एटी नाना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा. मंत्री गिरीश महाजनांनी नाना पाटलांची घेतली तातडीची भेट. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांची बंद दाराआड बैठक. घरात बसू नका, एसी गाड्या सोडा आणि काम करा. गिरीश महाजनांनी नगरसेवकांचे टोचले कान. उन्मेष पाटील आणि करण पवार यांचं जळगावमध्ये जंगी स्वागत. रेल्वे स्थानकावर आगमन होताच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. सुनील तटकरेंना सर्वांचेच पाय धरावे लागणार. तटकरे विश्वासघातकी, ते पुन्हा शरण येतील. रायगडमध्ये अनंत गीतेंची सुनील तटकरेंवर टीका. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यामध्ये बदल होण्याची शक्यता. नवीन माहितीनुसार पंतप्रधान 14 एप्रिलला नागपूरच्या कन्हानमध्ये प्रचार सभा घेण्याची शक्यता. 8 एप्रिलला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर. चंद्रपूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. मालमत्ता कर भरण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा. मालमत्ता धारकांविरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल. एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद. दिवसाला 5 ते 6 हजार प्रवाशांकडून यूपीआय पेमेंट. दरमहा ₹5 महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यामध्ये. सीबीएसईच्या 11वी-12वीच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल. संकल्पना उपाययोजनांवर भर. बहुपर्यायी प्रश्नांच्या संख्येमध्ये वाढ. घाटकोपरमध्ये मतदार जागृती वाढवण्यासाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉनमध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसंच पोलीस अधिकारी सहभागी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्वरूप बदलणार. तंत्रज्ञानाची जोड देत या केंद्राचं रूपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येणार. मुंबईसह महानगर क्षेत्रामध्ये प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांमार्फत एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबवणार. एकल वापर प्लास्टिकचं वितरण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करणार. गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल जून अखेर जोडला जाणार. बीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईचा पुलाबाबत रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार. कल्याण स्थानकामध्ये अर्धा तास महिलेचा गोंधळ. एक्सप्रेसचा डबा शोधण्याच्या नादामध्ये कुटुंबाची ताटातूट.
मुलगी आणि वडील खाली राहिल्यानं महिलेनं गाडीची चेन खेचली. पुण्यातल्या रामटेकडी भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं. गेल्या 10 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यानं वंचितच्या कार्यकर्त्याने फोडलं पाणीपुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राध्यापिका डॉक्टर शकुंतला मानेंवर कारवाई. डॉक्टर माने यांनी पीएचडीचा प्रबंध विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाशिकच्या मालेगावात रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर रूट मार्चद्वारे नागरिकांना शांततेचं आवाहन. मराठा आरक्षणाच्या निश्चितीनंतरच एमपीएससीच्या परीक्षेची शक्यता. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीच्या आगामी परीक्षा पुढे ढकलल्या. नाशिकच्या पाथरेमध्ये दरोडी टाकणारी टोळी जेरबंद. 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 2 दिवसांपूर्वी वाशिम, कारंजा आणि मानोरा बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत. मात्र रमजान ईदमुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार आज बंद राहणार. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळालं नाही. शासनानं रखडलेलं मानधन त्वरित देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्याचं निलंबन. चंद्रपूरच्या पांढरकवडामधील प्रकार समोर. कर्मचाऱ्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार जनजागृतीचा उपक्रम. लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाचं आयोजन. राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध तपासणी ठप्प. लोकसभा निवडणुकीसाठी कामासाठी एफडीएमधील अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आल्यानं कामकाज ठप्प. भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारामध्ये येण्याची शक्यता. विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तर मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्येही उकाडा वाढणार. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली. कांद्याला सरासरी 1000 ते 1800 रुपये एवढा दर. शेतकऱ्यांमध्ये समाधान. देशात 2023-24 कृषी वर्षामध्ये 120.90 लाख टन मोहरीचं उत्पादन होण्याचा अंदाज. तेल बियांना मिळणारा चांगला दर. पोषक हवामानामुळे उत्पादन वाढीची शक्यता. भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान 8 वर्षांनी वाढलं. अमेरिकेमधल्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या संशोधनातून माहिती आली समोर. मुंबई पालिकेकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीनं दंड वसुली. कारवाईच्या पहिल्याच दिवशी 72,000 रुपयांहून अधिकचा दंड वसूल. पनवेल तालुका पोलिसांकडून दोघे तडीपार. रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांची कारवाई. जेईई मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट जारी. 4 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार परीक्षा. आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध चेन्नईचा सामना. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामना रंगणार. आयपीएलच्या 17व्या सामन्यामध्ये पंजाबचा गुजरातवर 3 गडी राखून विजय. शशांक सिंहच्या नाबाद अर्धशतकी खेळीनं पंजाबचा विजय. तर शुभमन गिलची 89 धावांची खेळी व्यर्थ. हिमाचल प्रदेशमधल्या चंबा भागामध्ये भूकंपाचे धक्के. 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद. लोकांमध्ये भीतीचं वातावरण. जपान भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे हादरला. जपानमधील सर्वात मोठे बेट होन्शूच्या किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के. 6.3 रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता. काँग्रेसचे नेते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासातच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये. वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्र सादर. राहुल गांधी यांच्याकडे एकही कार नसल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टीकरण.